मी खूप वर्ष वाट पाहिली. खूप वर्ष म्हणण्यापेक्षा 3-4 वर्ष पण खूप झाली. मला घ्यायचा होता कधीपासून आणि आता फायनली मी दाखवते तुम्हाला मला काय घ्यायचं होतं. थांबा दाखवते. पण त्याआधी हॅलो, मी सुरेखा अँड वेलकम टू माय 365 ब्लॉग चॅलेंज. बाय द वे हा व्हिडिओ ना जरा तुम्ही बघाच. मग कळाले की नाही? ठणठण. फायनली 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 आता व्हिडिओ बनवायला मज्जा येणार मला. येस, फायनली फायनली मी आयफोन घेतला आहे. माझे जे क्लोज फ्रेंड्स आहेत ना, त्यांना चांगलं माहिती आहे मी कोणते कोणते, कसे कसे आणि कोणाकोणाचे मोबाईल वापरून स्ट्रगल केला होता. काल आशू आणि हर्षलने जाऊन फायनली माझ्यासाठी मोबाईल घेतला आणि आता मला खूप भारी वाटतंय. व्हिडिओज काढायला तर इतकी मजा येत होती ना, म्हणून मी कंटिन्यू शूट करत होती. मग रात्री ऑफिस सुटल्यावर घरी जाताना आठवणीने केक घेतला. कारण आज होता आशूच्या पप्पाचा बर्थडे. दोघं ना माझ्या मागच्या जन्मीचे दुश्मन आहेत बहुतेक. सतत यांच्या नाकावर राग असतो माझ्यासाठी. असो. मग केक कट करून आशू आणि मी निघालो माझ्या आत्याकडे. कारण आज आम्हाला खास जेवायला बोलवलं होतं. बापरे! परत पनीर. माझं तर ठीक आहे. पण आशूने जवळपास 5-6 वेळा कंटिन्यू पनीर खाल्लं या 2-3 वीक्समध्ये. तरी पण जेवण एकदम मस्त झालं होतं. मला तर येल्लो डाळ भारी आवडली म्हणून मी तिच्यावरतीच ताव मारला. आणि येस, गुलाबजामुनसुद्धा. मग आम्ही छान गप्पा मारल्या, फोटोज काढले आणि ओवाळणी घेऊन गेलो आमच्या पिल्लूला भेटायला आणि मग गेलो घरी. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.